आनंद दिघे यांचा फोटो हा बाळासाहेबांच्या बाजूला लावला जातो। तर खासदार नरेश म्हस्के यांनी टोला लगावलेला आहे की म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या देखील बॅनरवरती तुमचा हा जो बॅनर आहे याचा देखील फोटो दाखवला, त्या ठिकाणी देखील हा फोटो लावलेला आहे, तर हा फोटो काढणार आहात? हा शब्द तरी तोंडात कसा येऊ शकतो? हा फोटो काढणार आहात का? हा माणूस आहे ना, हे धर्मवीर दिघे साहेब हे नेते उपनेते, एखाद्या जिल्ह्याचं जिल्हाध्यक्षपद, एखाद्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद, या सगळ्यांच्या पलीकडचं व्यक्तिमत्व आहे हे ठाणेकर म्हणून आम्हाला माहिती आहे। ह्यांच्याशिवाय राजकारण ठाण्याचं होऊ शकत नाही। मुळात हे राजकारणच नाही, हे समाजकारण आहे। यांच्या मनात असतं तर हे सगळ्या गोष्टींवर जाऊन बसले असते, सगळ्या गोष्टींवर, पण नाही ना। आज ठाणा घडवण्याचं काम आणि ठाण्याला खरं तर शिस्त लावण्याचं काम, आज ती शिस्त कुठे दिसते का सांगा ना। आता बघा संजय राऊत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते यांनी जे विधान केलं, आता ही त्यांनी एकमेकांमुळे तो काळ घातलेली माणसं आहेत ते एकमेकांच्या बद्दल काय म्हणतात त्याच्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण द्यावं। पण तुम्ही आम्हाला ठाणेकर म्हणून आम्हाला विचाराल तर ह्या फोटोशिवाय आणि वंदनीय बाळासाहेबांच्या बाजूला ह्यांच्याशिवाय ठाणं पुढे जाऊ शकत नाही। धर्मवीर दिघे साहेब आमच्या हृदयात आहेत, रक्तात आहेत, आणि हा काय ह्याच्याही पेक्षा मोठा होऊ शकतो तो विषय नाही। ते त्यांनी काय कॉन्टॅक्ट मध्ये बोललं, त्यांचे एकमेकांसोबतचे जुने कसे संबंध आहेत ते त्यांनी त्याच्यावर उत्तर सुद्धा दिलेलं आहे। मी एवढंच सांगेल या गोष्टीविषयी। जी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्याच्यावर मला एक तरे कुटुंबातली स्त्री, परंतु जे तुमचं जे गलिच्छ राजकारण चाललं आहे त्याच्यात तरे कुटुंब कुठेही नसतं। आणि याच्यात दादांना त्यांनी सांगितलं की दादांना ज्याप्रमाणे आणण्यात नाही, मग आताच तुम्हाला तरे साहेबांचा साक्षात्कार का झाला आणि एवढं तरे साहेबांवर तुम्ही बोलताय। त्यांनी सांगितलं की तरे साहेबांना आनंद दिघे, पहिला आपण जे संसद रत्न आपण स्वतःला जे म्हणवताय ना म्हस्के साहेब, आपण स्वतःची पहिला माहिती घ्या आणि मग इन कॅमेरा या। तुम्हाला त्यांना उपनेतेपद कोणी दिलं? ज्या वेळेला त्यांनी कुलाबा मतदारसंघ लढवला त्यावेळेला संरक्षण मंत्री होते, अंतुले साहेब संरक्षण मंत्री होते, आणि तिथे आपला कोणीही नसताना ह्या माणसांनी फक्त 2000 मतांनी पराभव पत्करला। त्याच्यात पण त्यांनी खोटवलं होतं, कानफटवलं होतं, म्हणजे फुल आपली बाळासाहेबांची जी शिवसेना आहे ती दाखवली होती। आणि त्याच्यात वाघाचा बछडा म्हणून स्वतः अंतुलेंनी त्यावेळेला राजकारण असं नव्हतं, ज्या माणसाने त्याच्या विरोधात इलेक्शन लढवली तरी त्यांनी वाघाचा बछडा म्हणून ज्यांनी गौरवोद्गार काढले बाळासाहेबांसमोर। 98 साली जी पहिली 18 जणांची उपनेत्यांची यादी आली त्याच्यात अनंत तरे साहेब यांचं नाव होतं। आणि जे आपण लोकांच्या मनात बिंबवायचा प्रयत्न करताय, आता जे इलेक्शन आलेलं आहे, माहिती आहे राजकारण एक बाजूला, परंतु मैत्रीचे संबंध आणि जे आपल्या आतले संबंध असायचे ते खूप असे, आपण काय म्हणतो की त्याच्यात एकदम निर्मळ एक पवित्र नातं असायचं। तर आपण एवढं घाणेरडं राजकारण करू नका की त्यांना उपनेत्यांचा फोटो दिघे साहेबांच्या पेक्षा मोठा लावा, हवेत तीर सोडू नका। हे कोणी केलं विथ प्रूफ, तुमच्याकडे जर काही असेल तर ते मांडा, असं काही मनाला येईल तोंडाला येईल ते बोलू नका। कारण आपण आता विसरला असाल की आपण इकडचे कॉप केलेले किंवा नगरसेवक नाहीये, ज्या ठाण्याचं आपण प्रतिनिधित्व करतो ती व्यक्ती आहोत, त्यामुळे उचलली जीभ लावली टाळ्याला असं होत नाही। आणि आपण जे सांगितलंय त्याच्यात की उपनेतेपद बहाल केलं, हे स्वतःचा आदेश मानून की मी इथे हरेन की जिंकेन हा विचार न करता तिथे जाऊन लढले, हे त्याचं त्यांना एक बक्षीस म्हणून बाळासाहेबांनी दिलेलं आहे। तुम्ही म्हणताय आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललोय, आदर्श घेऊन चाललोय, मग खुद्द बाळासाहेबांनी जो निर्णय घेतला त्याच्यावर चुकीचा वाटत होता का? तेव्हा म्हस्के तुम्ही कुठे होतात? या ठाण्यातल्या कुठल्या तरी गल्लीबोळात फिरत होतात, शिकवण्या घेत होतात। त्यावेळेला आनंद दिघे साहेब आणि अनंत तरे साहेब हेच ठाण्यात नाव होते। स्वतः दिघे साहेब जेलमध्ये असताना महापौर पदासाठी दिघे साहेबांनी अनंत तरे साहेबांचं नाव रेकमेंड केलं होतं। बरं त्यावेळेला अशी परिस्थिती नव्हती, कोणतरी हा एरा गबाळ्या आलाय आणि महापौर पदासाठी उभा राहिला, त्यावेळेचे BSc फिजिक्स विषय घेऊन ते मला वाटतं ऑनर्ड एक ग्रॅज्युएट एक उमेदवार तरुण होता, ज्यांनी फक्त बाळासाहेबांचे विचार ऐकून की मराठी माणसांनी उद्योगधंद्यात आलं पाहिजे, जी बँक ऑफ इंडियाची कॅशियर करणारा, शिवसेनेला 40 वर्ष स्वतःची देणारा माणूस, आणि त्या माणसांवर जर तुम्ही चिखलफेक करणार असाल तर सांभाळून बोला। आणि महापौर पद देताना ज्या वेळेला कॅन्डिडेट हे केलेला जातो त्यावेळेला काँग्रेसची सत्ता होती, तुम्हाला शिवसेनेची सत्ता आणायची होती,
कोण मायकालाल होता हो ठाण्यामध्ये? एवढा अपक्षांना खरेदी करणाऱ्याला मला दाखवून द्या मुस्के, कोण होता मायकालाल? आम्ही जो पैसा घातला तो राजकारणातला तुमच्यासारखा दुसऱ्यांचा पैसा घेऊन घातला नाही. आमच्या स्वतःचा अँसेस्ट्रल प्रॉपर्टी म्हणतो त्याला, तो पैसा घालून त्यावेळेला आम्ही अपक्ष नगरसेवक विकत घेतले. संजय भाऊ काय बोलाल की मग या प्रेसच्या माध्यमातून खरं तर आम्हाला पुन्हा सांगतो, शेवट करताना प्रेसचा एवढंच सांगतो. अगदी कालचं मी प्रताप सरनाईकांचं सुद्धा एक विधान ऐकलं. दगडाला राजन विचारे नावाच्या दगडाला शेंदूर एकनाथ शिंदेंनी फासला. बघा आम्ही आपण सारे दगडच आहोत. या सगळ्या दगडांना ना शेंदूर फासायचं काम वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी केलेलं आहे. वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनंतर ठाण्यामधल्या प्रत्येक ह्या दगडाला, आम्ही दगड पण नाही, आम्ही कंकड आहोत, धूळ आहोत, धूळ, यांना शेंदूर फासायचं काम ना वंदनीय दिघे साहेबांनी केलेलं आहे. या सर्वांचं श्रेय हे त्यांनाच राहणार, हे कधीही इतरांना जाऊ शकत नाही. जर राजन विचारे हे दगड असतील ना, जर यांच्या भाषेप्रमाणे हे दगड असतील ना, तर त्या दगडाला शेंदूर फासायचं काम दिघे साहेबांचं आहे, बाळासाहेबांचं आहे, एकनाथ शिंदेचं नाही. आणि हे ह्यांनी प्रताप सरनाईकांनी सांगू नये. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मग शिवसेना, मग आता शिंदे गट, भविष्यात आपल्याला माहित नाही, त्यांनी सांगू नये. तुम्ही राजकारणात आहात, तुम्ही मंत्री आहात, परिवहन मंत्री आहात, तुम्ही आपला कारभार स्वच्छ करा, तुमच्या कारभाराने तुमच्या त्या खात्याला न्याय द्या, लोकांना चांगलं अपेक्षित असेल काम करा. तुम्ही राजन विचारेंवर घसरू नका. तो माणूस एकनिष्ठ आहे. मी समस्त ठाण्यामध्ये उभ्या महाराष्ट्राला सांगतो, कारण राजन विचारे या नेतृत्वाला उभा महाराष्ट्र पाहतो आणि त्यांना एकनिष्ठ या शब्दाने गौरवलं जातं. त्या एकनिष्ठ या शब्दापुढे आमदारक्या आणि खासदारक्या या फिक्या आहेत. आजही सांगतो, खूप सोपं होतं सगळं स्वतःच्या पदरात पाडून घेणं, खूप सोपं होतं, पण नाही. आम्ही संघर्षाची वाट निवडली. 2 वाटा होत्या. एक वाट होती ही सरेंडर करण्याची आणि एक वाट होती ही संघर्ष करण्याची. राजन विचारेंनी संघर्ष निवडलेला आहे आणि आम्हाला अभिमान वाटतो आमच्या नेत्याबद्दल सुद्धा की त्यांनी संघर्ष निवडला. आज बाळासाहेबांची, दिघे साहेबांची शिकवण घेऊन पुढे चाललेत. आज खरं तर प्रताप सरनाईकांचं तो राजकारणातला उदय आणि आतापर्यंत त्यांचं स्थान हे आपण सर्वांनी पाहिलं. कुठल्या परिस्थितीतून ते आले आणि आज कुठल्या परिस्थितीत आहे. आपण आपला तोही काळ लक्षात ठेवायचा, आपण आपला हाही काळ लक्षात ठेवायचा. पण माझं फक्त एवढं सांगणं आहे, राजन विचारेंना म्हणतात आमदारकी पडली, खासदारकी पडली, आता नगरसेवकाला उभं राहणार का? आज तुम्ही कुठल्या पदापासून, तो शेलार, मला वाटतं कुठल्या तरी शेलार नगरसेवकाचा राजीनामा घेतला गेला होता त्या काळामध्ये. मी माहित्या सगळ्या ठेवत असतो. शेलार नगरसेवकाचा प्रताप शेलार, मला वाटतं काहीतरी नाव असावं त्यांचा राजीनामा झाला होता आणि त्यांच्या जागेवर मला वाटतं प्रताप शेलार, बरोबर, त्यांच्या जागेवर मला वाटतं ह्यांनी निवडणूक लढवली होती. नगरसेवकापासून त्यांचा प्रवास रमेश समोर. अगदी बरोबर. माझे थोडीशी नावं चुकत असतील पण मला तो काळ आठवतो. इथून आपला सगळ्यांचा हा प्रवास आहे. नगरसेवक पद राजन विचारे साहेबांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न राहिला. ते आज 5.5 लाखांचे धनी आहेत. 5.5 लाख ठाणेकरांनी त्यांना मतदान दिलेलं आहे. 5.5 लाख ठाणेकर, सगळे म्हणजे निस्वार्थ ठाणेकर, मी म्हणेन निस्वार्थ ठाणेकर. आज ठाण्यामध्ये निवडणुकीच्या काळात काय काय घडलं हे काही वेगळं सांग. माझ्या स्वतःच्या पत्नीच्या आधीच जाऊन तिचं मतदान कोणतरी करून आलं होतं. माझी स्वतःची पत्नी, कोपरी पाचपाखाडीची मतदार, तिचं मतदान तिच्या नावाच्या आधी. मी तिथे हंगामा केला पण काही झालं नाही. माझ्या पत्नीच्या नावाने कुठलं तरी पॅन कार्डचे 4 आकडे टाकले होते. ऑन रेकॉर्ड सांगतो मी तुम्हा सर्वांसमोर, माझ्या पत्नीचं मतदान बोगस झालेलं आहे. ठाणे लोकसभेत काय काय झालं असेल त्यावेळेस मी त्या सगळ्या विषयात आता जात नाही. ते वेळ गेला, ती गोष्ट गेली. आम्ही गाडी भरून पुरावे नेले होते तिथे. त्यामुळे 5.5 लाख निस्वार्थ ठाणेकरांनी आणि कित्येक लाखो ठाणेकर ज्यांना मतदान करायला भेटलं नाही ते ठाणेकर असेच घरी गेलेले आहेत. त्यामुळे आपण या सगळ्या प्रकारांमध्ये जाऊ नका. प्रताप सरनाईक साहेब, आपलं परिवहन खातं बघा जरा, ठाणे एसटी डेपो बघा, तो खोपट डेपो बघा, त्यांची अवस्था बघा, तिकडे बघाल तर चांगलं वाटेल. जरा घोडबंदरचे आमचे रस्ते, आम्हाला रोज आजही मनसेचं आंदोलन आहे. मला तर खरं तर तुमचे आभार मानायचे, तुम्ही त्या आंदोलनातून वेळ काढून इथे आला आहात. मी हा पत्रकार परिषदेचा शेवट करतोय. पण पुन्हा ठाण्यातल्या सर्व पक्षीय नेत्यांना सांगतो, महापालिका निवडणुका जरी, मी हात जोडून सांगतो, महापालिका निवडणुका जरी जवळ आल्या असल्या तरी एकमेकांच्या घरांमध्ये घुसू नका, नात्या गोत्यांमध्ये घुसू नका. राजकारण हे राजकारणाच्या जागी असतं आणि समाजकारण हे समाजकारणाच्या जागी असतं. त्या 80% 20% राजकारण जे बाळासाहेबांनी शिकवलं त्याची भेसळ घालू नका आणि 200% राजकारणाचा भाग बनू नका. मी सर्वांना सांगतो आणि मायबाप सर्वांना विनंती करतो आणि ही प्रेस कॉन्फरन्स संपवतो. तुमचे काही प्रश्न असतील तर आपण नक्कीच घेऊयात. असणार आहे अनंतरे यांचे कुटुंबीय म्हणून जे संजय राऊत जे बोलले ते नेते आहेत, त्यांच्या काय ॲक्शन्स असतील, तुमच्या रिॲक्शन येऊ दे, त्याच्याबद्दल माझा वाद नाही. कुठली ॲक्शन असेल तर समोरची रिॲक्शन येते हे मी म्हणेन. पण ह्या सगळ्या वादात अनंतरे साहेब कुठे आले? 4.5 वर्षात तुम्हाला कधी त्यांचं नाव घ्यायला आठवलं नाही.
इवन ते गेलेले असताना मला वाटतं महासभा लावली. प्रोटोकॉलप्रमाणे 3दा महापौर असलेले व्यक्ती तेव्हा महासभा तहकूब केली जाते. त्यावेळेला एका नगरसेवकीने सांगितलं की ते आमचे कोळी समाजाचे नेते आहेत, तुम्ही महासभा घेऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही महासभा पण घ्यायला निघाल. म्हणजे जे पूर्वीचं वैर आहे ते तुम्ही आता मेल्यानंतर पण ठेवताय. इतकी संकुचित मनोवृत्ती तुमची, एवढे कोत्या मनाचे आहात तुम्ही. त्यांनी सांगितलं की शिवसेना उपनेतेपद कोणी दिलं, कसं दिलं. तर मी एवढंच सांगू इच्छिते की ज्या वेळेला 98-96 साली त्यांनी कुलाबा मतदारसंघ बाळासाहेबांनी आदेश दिला, जा रे अनंता लढ तिकडे, ते लढले आणि समोरची व्यक्ती कोण बघितली नाही, काही नाही, की माझा इथे पराभव होणार आहे, विजय होणार आहे, बघितला नाही. एवढा पैसा तिथे इलेक्शनला टाकला की की माझ्या गुरूंचा आदेश आहे तिथे जाऊन लढ. आणि ते खरंच लढले, वाघासारखे लढले. अंतुलेंनी त्यांचं कौतुक केलं की वाघाचा बछडा होता म्हणून. आणि ते आपल्या शिवसेना प्रमुखांना हे भावलं. त्यावेळेला उपनेतेपद नव्हतं आणि त्या दसरा मेळाव्यात उपनेतेपदाची घोषणा स्वयं आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी केली. 18 नावं उपनेत्यांची, फक्त दादांचं नाही, 18 नावं उपनेतेपदांचं दिलं. आणि त्याच्यात दादांचं नाव एक बक्षीस म्हणून त्यांना उपनेतेपद देण्यात आलं. आणि हे जे रॉंग मेसेज घालायचा प्रयत्न करतायत लोकांच्या की इलेक्शन आलेत की ते आनंद दिघेंच्या डोक्यावर बसले, तर ही फार संकुचित मनोवृत्ती आहे. कसं आहे, ज्याची जशी सोच तसाच तो विचार करणार. आम्ही तसा विचार करत नाही. दिघेसाहेबांच्या वर तर कधी कोणच नव्हतं. त्या माणसासाठी स्वतः दादांनी काय केलं किंवा दादांसाठी त्यांनी काय केलं हा वेगळा प्रश्न आहे. त्यांनी स्वतः जेलमध्ये असताना महापौरपदासाठी दादांचं नाव सुचवलेलं आहे. ते बघून, त्यांचं वर्षाचं काम बघून बाळासाहेबांनी त्यांना परत 2दा महापौरपद दिलं. हे त्यांच्या कामाची पोचपावती होती. आणि तो माणूस कधीही राजकारणी नव्हता. विरोधकाला देखील बसला तर ये बस, चहा घे, नाश्ता कर. आपल्याला पत्रकारांना कोणाला सांगायची गरज नाही आहे. परंतु जे हे खोटं लोकांच्या मनात भरवलं जातं आहे त्याची मला चीड आहे. आणि ते आमच्या घरातील एक प्रमुख व्यक्तिमत्व की जेव्हा आम्हाला लोक सांगतात की तरेसाहेबांनी आमच्यासाठी हे केलं ते केलं, तर वी फील प्राऊड की आम्ही त्या माणसाच्या हाताखाली राहिलो. तो माणूस आमचा कुटुंब प्रमुख होता. ह्या आमच्या भावना दुखवायचा प्रयत्न करू नका. माझं तर हेच मत आहे. आणि ज्या गोष्टींची माहीत नसेल त्या गोष्टींवर प्लीज बोलू नका. कारण तुम्ही एका मोठ्या पदावर आहात, ठाणे महानगरपालिकेचे खासदार आहात तुम्ही. तर जे आलं लावली जी उचलली टाळायला, तर असं होत नाही. तर कुठलंही बोलाल ते विचार करून बोला. तुम्ही बघत असाल आज एवढं राजकारण चाललं आहे. आम्ही लोकांनी कशावरही आम्ही रिॲक्शन दिली नाही. पण आज जेव्हा आमच्या घरापर्यंत ते पोचले आणि ज्या तरेसाहेबांनी त्यांना इतकी मदत केली त्यांच्या कार्यक्रम घ्यायला वगैरे, त्याच तरेसाहेबांबद्दल तुम्ही बोलताय. बरं, ते उपनेते होते त्यावेळेला तुम्ही कुठल्या गल्लीबोळात होतात? नरेश म्हस्के नाव कोणाला माहीत होतं? तेव्हा आपण शिकवणी घेत होतात, मुलांच्या शिकवणी घेत होतात, कुठेच नव्हतात. राजकारण कशाशी खातात ते तुम्हाला माहीत नव्हतं. आणि त्या माणसाबद्दल बोलणं हे योग्य मला वाटत नाही. म्हणून एक तरे कुटुंबियातली एक स्त्री म्हणून ह्या माझ्या भावना मी प्रकट केल्या की आम्हाला खूप म्हणजे वाईट वाटलं. त्यांची मुलगी रात्री लिटरली ती जेवली नाही. जेव्हा माझ्या पप्पांचं, ती स्वतः डर्मॅटॉलॉजिस्ट आहे, पेशंट्स येतात, पेशंट्स सांगतात तिला की तुमच्या पप्पाने आमच्यासाठी हे केलं, ती एवढं प्राऊड फील करते. ती घरी आल्या मला सांगते. पण जेव्हा ही बाईट बघितली, लिटरली त्या मुलीला जेवण गेलं नाही. कोणाच्या घराण्याशी जाऊ नका, जे खरं आहे ते बोला. तुम्ही ते महापौर असताना कुठे भ्रष्टाचारात अडकले का हो? नाही. ट्रस्टवर एकविरा देवस्थान ट्रस्टच्या त्याच्या तिथे कुठे तुम्हाला भ्रष्टाचारात अडकली? प्रसंगी घरचा पैसा टाकला, परंतु कुठेही आले नाही. आम्हाला फक्त एकच शिकवण असायची त्यांची, असं काम करायचं की कुठल्याही दगडाखाली आपला आत आला नाही पाहिजे, समोरच्याने आपल्याला दम नाही दिला पाहिजे, कोण आरे बोललं तर आपल्याला कारे बोलायची, आम्हाला ती शिकवण होती. आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर जेव्हा हे असं आलं की रॉंग मेसेज कुठेतरी जातोय, तेव्हा मला बाहेर पडायची. मी म्हटलं नाही, आपण PC घ्यायची आणि हे लोकांना क्लिअर कट करायचं. अर्ध्या लोकांना काय, अर्धी बाजू, प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात, ती दुसरी बाजू आपण क्लिअर केली पाहिजे ह्या मताची मी आहे. आणि म्हणून आम्ही ही PC घेतली. थँक्यू.